सोडत काढणार आहे, त्यानंतर अनुसूचित जातीची सोडत काढणार आहे। अनुसूचित जमाती आणि जातीची सोडत काढताना लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या प्रमाणात हे आरक्षण दिलं जातं, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण काढलं जाईल। प्रत्येक प्रवर्गाचं आरक्षण काढल्यानंतर त्या प्रवर्गातील महिलांसाठीचं आरक्षण काढण्यात येईल आणि सर्वात शेवटी ज्या ग्रामपंचायती राहणार आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होतील। महिलांचं आरक्षण काढताना महत्त्वाचे एक गोष्ट म्हणजे नियम विचारात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे लगतच्या निवडणुकीमध्ये जे आरक्षण त्या ठिकाणी आत्ता महिला किंवा पुरुष असेल त्याचा विचार करून आत्ताचं आरक्षण काढलं जाणार आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे आत्ता जर एखाद्या ठिकाणी महिला सरपंच असेल किंवा महिला पदासाठी आरक्षित असेल सरपंच पद, म्हणजे प्रवर्ग कुठलाही असेल, SC असेल, ST, OBC, खुला, पण त्याचं आत्ता जर तिथं महिला सरपंच असेल तर पुढचं पद म्हणजे मी जे आरक्षण काढणार आहे ते शक्यतोवर सांगते पुरुष पदास आरक्षित होईल। ज्या ठिकाणी आज म्हणजे पुरुष सरपंच आहे त्या ठिकाणी शक्यतोवर ते महिला ह्याच्यासाठी आरक्षण, कारण आळीपाळीनं महिलांचं आणि पुरुषांचं आरक्षण देण्याची रीत आहे। मग प्रवर्ग कुठला का असेल हे लक्षात घ्या। समजा एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये उदाहरणादाखल सांगतो मी, आज OBC महिला सरपंच असेल, पुढचं आरक्षण समजा आजचं सर्वसाधारण पडत असेल तर ते सर्वसाधारण खुला पडण्याची शक्यता आहे, ठीक आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे महिला पदास तिथं होण्याची शक्यता कमी आहे, हे लक्षात घ्या। मग कमी आहे याचा अर्थ आपल्याला काही चिठ्ठ्या काढाव्या लागणार आहेत असं काही 100% हे होणार नाही की हे ऐवजी हेच होणार। ज्या ठिकाणी चान्स आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे 50-50 हे आहे चान्स आहे, त्या ठिकाणी आपल्याला चिठ्ठ्या टाकाव्याच लागणार आहे। आता ह्याच्यामध्ये कुणाला काही अजून शंका आहे का? आपण मला वाटतं तर आता आपण पुढची परत आपण एप्रिलमध्ये सुद्धा त्याचं काढलं, नावं तुमच्या फक्त संदर्भासाठी वाचतोय, पण त्याचं आज आपण परत काढणार आहे। मी परत एकदा सांगतो, याच्यामध्ये आता कुठलंही कन्फ्युजन ठेवू नका की मी आज जे आरक्षण काढणार आहे तेच फायनल राहील, त्याच आरक्षणानुसार यापुढील सर्व निवडणुका ज्या होणार आहेत ह्या वर्षी होतील, पुढच्या वर्षी होतील किंवा काय 27-28 ज्या वर्षी होतील त्यावेळच्या निवडणुकांना आज काढलेलंच आरक्षण लागू राहणार आहे। यापूर्वी काढलेली सर्व आरक्षणं, मग ते 2022ला काढलेलं असेल किंवा मी जानेवारी महिन्यात मी काढलेलं असेल किंवा एप्रिल महिन्यात आपण काढलेलं असेल, ते सर्व अधिक्रमित किंवा रद्द करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। फक्त 22 ग्रामपंचायती उद्या गोखळी असू, दालवडी, ढवळेवाडी असू, जोडपुरवली, खटकेवस्ती, गोळेवाडी, मिरगाव, तरडगाव, चांबारवाडी, सासवड, बेरेवाडी, दालवडी, माळेवाडी, शिंदेमाळ, विठ्ठलवाडी, खडकी, टाकोबाईची वाडी, माझेरी, मुळुंब, परळ, खुर्द, गोळेगाव आणि जोरवाडी ह्या त्या 22 ग्रामपंचायती होत्या। तर आपण आजच्या याला सुरुवात करू या प्रक्रियेला। सर्वप्रथम आपण ST पदासाठीचं सरपंच पदा थेट सरपंच पदाचं आरक्षण तिथून सुरुवात करूया। मी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी जे आहे आपण क्रायटेरिया विचारात घेतो की लोकसंख्येच्या टक्केवारीच्या त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने आरक्षण दिलं जातं। आपल्या तालुक्यात ST 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक ST लोकसंख्या टक्केवारी असणारी ग्रामपंचायत आहे होळ, इथं लोकसंख्या टक्केवारी आहे 5.84, परंतु त्या ठिकाणी सन 2015मध्ये आरक्षण झालेलं आहे STचं। त्याच्यानंतरची ग्रामपंचायत आहे खुंटे, त्या ठिकाणी टक्केवारी आहे 3.15% ST प्रवर्गाची, त्या ठिकाणी देखील महिला आरक्षण ST झालेलं आहे पूर्वी। 3 नंबरची ग्रामपंचायत आहे आपल्या तालुक्यातली ढवळेवाडी असू, त्या ठिकाणी लोकसंख्या आहे एकूण लोकसंख्या 638, ST लोकसंख्या 19, टक्केवारी 2.98। 1995 ते आज अखेर या ठिकाणी ST प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं नसल्यामुळं ढवळेवाडी असू ही ग्रामपंचायत मी ST प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचं घोषित करत आहे। तसेच आपल्या तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत STची ही अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यानं ST ढवळेवाडी असू ही ग्रामपंचायत मी ST खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचं घोषित करत आहे। पुढच्या टप्प्यावर आपण येऊया की अनुसूचित जाती SC थेट सरपंच आरक्षण ST प्रमाणे जे आहे लोकसंख्येच्या उतरत्या टक्केवारीनुसार SCचं आरक्षण दिलं जातं। ते देताना आपल्याला अजून एक गोष्टीचा विचार करावा लागतो, SC STचं आरक्षण देताना की
1995 अखेर आजपर्यंत एकदाही जे आहे आरक्षण एखाद्या ग्रामपंचायतीत झालं नसेल आणि ज्या ठिकाणी SCची लोकसंख्या आहे अशा ग्रामपंचायतीचा आपल्याला प्राधान्याने विचार करावा लागतो. आपल्या 131 ग्रामपंचायतीपैकी ज्या ठिकाणी जनगणनेनुसार SCची लोकसंख्या आहे आणि ज्या ठिकाणी आजपर्यंत एकदाही SCचं आरक्षण झालेलं नाही अशा 2 ग्रामपंचायती आपल्या तालुक्यात आहेत. त्यापैकी एक आहे मिरेवाडी दालवडी, त्या ठिकाणी SC प्रवर्गाची लोकसंख्या 2.35% आहे. दुसरी ग्रामपंचायत आहे माळेवाडी, त्या ठिकाणी SC प्रवर्गाची लोकसंख्या आहे 0.73. या 2 ठिकाणी एकदाही SC प्रवर्गाचं आरक्षण झालेलं नाही आज अखेर. त्यामुळं ह्या 2 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या SC प्रवर्गासाठी थेट आरक्षित होतात. उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जिथं SCची लोकसंख्या आहे अशा ठिकाणी एकदा ना एकदा SCचं आरक्षण झालेलं आहे. त्यामुळे उतरत्या क्रमानुसार ग्रामपंचायती आपण जर बघता, आपल्या तालुक्यातील सगळ्यात 1 नंबरची ग्रामपंचायत आहे SCच्या टक्केवारीनुसार सोनगाव, त्या ठिकाणी SC प्रवर्गाची लोकसंख्या आहे 46.33%. साठे त्या ठिकाणी आहे 28.99% आणि सांगवी त्या ठिकाणी आहे 27.64%. परंतु या तिन्ही ठिकाणी सन 2019 या तिन्ही ग्रामपंचायती ज्या आहेत ते SC प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. त्या ठिकाणी ते आरक्षण लागू झालेलं आहे. त्यामुळे ह्या 3 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आपण वगळलेल्या आहेत. त्याच्या पुढची ग्रामपंचायत आहे जिंती, त्या ठिकाणी लोकसंख्या SC प्रवर्गाची आहे 27.14%. पवारवाडी 27.07%, वेळोशी 26.17%, गोगळी 25.36%, बिनसुर्णी 25.08%, आसू 24.40%, मुंजवडी 24.17%, सरडे 23.25%, निंभोरे 22.85%, दालवडी 22.82%, शिंदेनगर 22.61%, गुणवरे त्याच्यानंतर ढवळेवाडी आसूचा नंबर येतो 22.26%. पण ढवळेवाडी आसू ग्रामपंचायत आधी आपण STसाठी आरक्षित केली आहे त्यामुळे ते आपण वगळतोय. गुणवरे 21.92%, खुंटे 21.02%, राजुरी भवानीनगर 20.60%, निंबळक वाजेगाव 19.60%, खामगाव 19.30% आणि हनुमंतवाडी देखील 19.30%. तर ह्या मी वाचून दाखवले. आपल्याला एकूण 19 ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातींसाठी आरक्षित करायचे आहेत. तर ह्या मी टक्केवारीने वाचून दाखवल्याप्रमाणे ज्या आहेत आणि ज्या 2 ठिकाणी आरक्षण अद्याप झालेलं नाही आहे त्या 2 ग्रामपंचायती अन्य 17, म्हणजे मी पुन्हा एकदा यादी वाचून दाखवतो. SC प्रवर्गासाठीच्या मिरेवाडी दालवडी, माळेवाडी, जिंती, पवारवाडी, वेळोशी, गोगळी, बिनचुर्णी, आसू, मुंजवडी, सरडे, निंभोरे, दालवडी, शिंदेनगर, गुणवरे, खुंटे, राजुरी भवानीनगर, निंबळक वाजेगाव, खामगाव आणि हनुमंतवाडी ह्या 19 ग्रामपंचायती SC प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्याचं मी इथं जाहीर करत आहे. काय झालेलं आहे ना खामगाव, पण 2000 साली झालेलं आहे खामगाव. हो, मग मी सांगितलं ना सर, झालेला याचा अर्थ घेणार नाही असं होत नाही ना. सर्वच गावं एकदा झाल्यानंतर पुन्हा त्याचं वळी येणारच ना, त्याप्रमाणे वळीनच येणार ती गावं. खामगाव सन 2000 झालेलं आहे, राजुरी भवानीनगर पण 2000 झाले, हनुमंतवाडी पण 2000 झालेलं आहे, गोगळी 1995 झालेलं आहे. ही सर्व गावं लक्षात घ्या. एकदा ना एकदा झाल्यानंतर परत त्यांचं वळ येणारच आहे. असं नाही झालेलं कुठलेही गाव 2015 झालेलं मी घेतले किंवा 2010 झालेलं घेतले. जी 95 2000च्या आता येणारच आहेत गावं. त्याच्यानंतर पुढच्या इलेक्शनच्या वेळी पुढची येणार आहे. तर मी पुन्हा एकदा 19 गावांची नाव वाचून दाखवतो. मिरेवाडी, दालवडी, माळेवाडी, जिंती, पवारवाडी, वेळोशी, गोगळी, बिनचुर्णी, आसू, मुंजवडी, सरडे, निंभोरे, दालवडी, शिंदेनगर, गुणवरे, खुंटे, राजुरी भवानीनगर, निंबळक वाजेगाव, खामगाव आणि हनुमंतवाडी ही 19 ग्रामपंचायती. इथलं थेट सरपंचपद हे SC प्रवर्गासाठी मी घोषित करत आहे. त्याच्यापैकी ज्या ठिकाणी आत्ता पुरुष सरपंच होते ते आहेत, म्हणजे पुरुष कुठल्याही प्रवर्गाचे असतील बरं ते, पण पुरुष होते त्या आता 19 पैकी वाजते. वेळोशीला शिंदेनगर, गुणवरे, खुंटे, राजुरी भवानीनगर, निंबळक वाजेगाव, आसू, दालवडी, माळेवाडी ह्या 9 ठिकाणी ज्या आहेत त्या सर्वसाधारण किंवा पुरुष आपण म्हणून ह्या प्रवर्गासाठी आरक्षित होत्या, जे कुठलाही प्रवर्ग असेल तो. त्यामुळे या 9 ग्रामपंचायती SC महिला प्रवर्गासाठी मी आरक्षित असल्याचं मी घोषित करते. पुन्हा एकदा मी नाव वाचतो. वेळोशी, शिंदेनगर, गुणवरे, खुंटे,
राजुरी भवानीनगर, निंबळक वाजेगाव, आसू, दालवडी आणि माळेवाडी. परंतु आपल्याला महिलांच्यासाठी महिला SC साठी 10 ग्रामपंचायती घ्यायचे आहेत. उर्वरित 10 ग्रामपंचायती ज्या ठिकाणी आत्ता महिला सरपंच पदासाठी आरक्षित होते ते आहेत जिंती, पवारवाडी, गोखळी, मुंजवडी, सरडे, निंबोरे, विंचुर्णी, हनुमंतवाडी, खामगाव आणि मिरेवाडी, दालवडी. ह्यातून आपल्याला एक ग्रामपंचायत काढायची आहे ज्या ठिकाणी SC महिला प्रवर्गासाठी ती ग्रामपंचायत आरक्षित होईल. बर्नी मोकळी दाखवा, बर्नी मोकळी आहे दाखवा, एक एक दाखवा. तुम्ही टाका त्या पुढे मागं होतं माझ्याकडे गावांच्या त्या पुढे मागायचं. निंबोरी, मिरेवाडी, दालवडी, खामगाव, हनुमंतवाडी, विंचुर्णी, सरडे, मुंजवडी, गोखळी, पवारवाडी, जिंती. ह्या 10 मधून आपलं झालं ना. त्यातून आपल्याला एकच चिठ्ठी काढायची. ती ग्रामपंचायत जी आहे ती SC महिला प्रवर्गासाठी आरक्षित होईल. मिरेवाडी, दालवडी. आता मी SC महिला प्रवर्गासाठी आणि SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीची नावं पुन्हा एकदा वाचून दाखवतो. SC महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या 10 ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत. रेळोशी, शिंदेनगर, गुणवरे, कुंटे, राजुरी भवानीनगर, निंबळक वाजेगाव, आसू, दालवडी, माळेवाडी आणि मिरेवाडी, दालवडी. तर SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या 9 ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत. जिंती, पवारवाडी, गोखळी, मुंजवडी, सरडे, निंबोरे, विंचुर्णी, हनुमंतवाडी आणि खामगाव. आता आपण पुढील टप्प्याकडे येऊ. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण सोडत आपल्याला त्याच्या पुढची काढायची आहे. त्याच्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सोडत काढताना आपल्याला OBCचं आरक्षण जे आहे ते 27% प्रमाणे आपल्याला गृहीत धरून त्याप्रमाणे जिल्ह्यांवरून वाटप करून आपल्याकडे 35 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित आहेत. त्यापैकी 18 महिलांसाठी आणि 18 खुल्या प्रवर्गासाठी खुला नामांकित यासाठी आरक्षित आहेत. त्यापैकी मी आजपर्यंत कधीही OBC किंवा BCC नामांकित आरक्षण नसलेल्या आपल्या तालुक्यामध्ये 3 ग्रामपंचायती आहेत ज्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापनेपासून कधीच नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण झालेलं नाही. त्या आरक्षित ग्रामपंचायती आहेत कुळुंब, जोरवाकरी आणि जोरकुरवली. त्यानंतर सन 1995 साली नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण झालं आणि त्यानंतर कधीच नामांकित आरक्षण झालेलं नाही. अशा आपल्याकडं पुढील ग्रामपंचायती आहेत. वाघोशी, भाडळी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, हिंगणगाव, आदरकी बुद्रुक, काशीदवाडी, तांबवे, शेरेचीवाडी ढवळ, नाईकबोमवाडी, विठ्ठलवाडी आणि टाकूबाईची वाडी. त्यानंतर आपल्याला 2000 साली नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण झालं आणि त्यानंतर पुन्हा आजपर्यंत कधीच आलेलं नाही अशा ग्रामपंचायती आहेत. झडकबाईची वाडी, तरड, राजाळे, मलवडी, मठाची वाडी, पाडेगाव, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी,
शेरी शिंदेवाडी, शिंदेमाळ आणि बोडकेवाडी. त्यानंतर सन 2005 साली नामाप्र आरक्षण पडलं, पण त्यानंतर पुन्हा कधीच पडलेलं नाही. अशा ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत: साठे, बरड, ठाकुर्की, गोळेवाडी, वाकरी, निरगाव, कुसूर, उपळवे, धुळदेव, खडकी आणि परहरपूर. या एकूण ग्रामपंचायती संख्या आपण मोजली असेल कोणी तर 37 आहे. आपल्याला एकूण 35 ग्रामपंचायती आरक्षित करायचे ओबीसीसाठी. ज्या ठिकाणी कधी आरक्षण नव्हतं अशा 3 ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत. उळकुवा, जोरवाकरी, जोरपुरवली त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचं मी इथं घोषित करत आहे. सन 1995 साली आरक्षण ओबीसी झालेलं आणि पुन्हा कधीच न आलेलं. 10 ग्रामपंचायती आहेत आपल्याकडं. 11 ग्रामपंचायती आहेत. वाघोशी, भांडी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, हिंगणगाव, आदरकी बुद्रुक, काशीदवाडी, तांबे, शेरेचीवाडी, डवळ, नाईबाऊवाडी, विठ्ठलवाडी, टाकूबाईची वाडी ह्या देखील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेट आरक्षित झाल्याचं मी घोषित करतोय. सन 2000 साली आरक्षण ओबीसी आरक्षण झालेलं, पण पुन्हा त्या प्रवर्गासाठी कधीच आरक्षित न झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या आहे 12. तर त्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत: झडकबाईची वाडी, तरडप, राजाळे, मलवडी, मठाची वाडी, पाडेगाव, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शेरी शिंदेवाडी, शिंदेमाळ आणि बोडकेवाडी. ह्या ग्रामपंचायती देखील मी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करत असल्याचं जाहीर करत आहे. सन 2005 सालच्या ग्रामपंचायतीची एकूण संख्या 11 आहे. त्यातून आपल्याला 9 ग्रामपंचायती घ्यायच्या आहेत. त्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत: साठे, बरड, ठाकुर्की, गोळेवाडी, वाकरी, मिरगाव, कुसूर, उपळवे, धुळदेव, खडकी आणि परहरपूर. या 11 ग्रामपंचायती आहेत. यातून 9 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होतील. उर्वरित 2 ग्रामपंचायती ह्या खुल्या किंवा सर्वसाधारण प्रवर्गात जातील. बॉक्स मोकळ्यात जातील. चिठ्ठ्या त्याच आहेत का वेगळ्या? त्याच आहेत ना. शिंदेमाळी नाही, चिठ्ठ्या वेगळ्या आहेत. साठे, बरड, ठाकुर्की, गोळेवाडी, वाकरी, मिरगाव, कुसूर, उपळवे, धुळदेव, खडकी, परहरपूर. वाचायचे उपळवे 11 गावात 2 पाकिट दाखवायचे. मिरगाव, गोळेवाडी, ठाकुर्की, बरड, साठे, परहरपूर, खडकी, धुळदेव, कुसूर, वाकरी. यातून आपल्याला 9 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. 11 मधून 9. परत एकदा दाखवायचे. परत एकदा दाखवायचे. हां, 9 काढायचे. आपल्या 26 ग्रामपंचायती ऑलरेडी झालेल्या आहेत. आपल्याला 35 एकूण द्यायचे आहेत.
परहर खुर्द, मी वाचलं, तुम्ही वाचलं की मी सांगतो. परहर खुर्द पुढे. मिरगाव, धुळदेव, साठे, उपळवे, वाखरी, कुसूर, आणखी दोन, ठाकुर्की, खडकी, 9 झालं. त्यातून ओपन राहिलेल्या कुठली गोळेवाडी आणि दुसरी बरं त्या खुल्या प्रवर्गात. यापैकी आता पुन्हा एकदा मी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या 35 ग्रामपंचायतीची नाव वाचून दाखवतो. त्यानंतर आपल्याला त्यातून महिला आरक्षण काढायचं आहे. हिंगणगाव, काशिदवाडी, शेरेचीवाडी, ढवळ, विठ्ठलवाडी, झडकबाईची वाडी, राजाळे, तरडप, मठाची वाडी, तरडगाव, गावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शिंदेमाळ, कुळुंब, वाघोशी, भांडली बुद्रुक, सोनोडी बुद्रुक, आदरकी बुद्रुक, तांबे, नायकोपवाडी, टाकूबाईची वाडी, मलवडी, पाडेगाव, शेरेशिंदेवाडी, बोडकेवाडी, जोर, वाघरी, जोर, कुरवली, वाखरी, कुसूर, धुळदेव, खडकी, परहर खुर्द, साठे, ठाकुर्की, मिरगाव आणि उपळगाव. यापैकी ज्या ठिकाणी आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होत्या अशा ग्रामपंचायती आहेत 17. त्या मी एकदा वाचून दाखवतो. म्हणजे ज्या ठिकाणी आत्ता सर्वसाधारण प्रवर्गाचा सरपंच आहे त्या ग्रामपंचायती आहेत वाघोशी, भांडी बुद्रुक, सोनोडी बुद्रुक, आदरकी बुद्रुक, तांबे, नायकोमवाडी, टाकूबाईची वाडी, मलवडी, पाडेगाव, शेरेशिंदेवाडी, बोडकेवाडी, जोर, वाकरी, जोर, कुरवली, साठे, ठाकुर्की, मिरगाव आणि उपळवे. या 17 ग्रामपंचायती मी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याच्यासाठी थेट आरक्षित झाल्याचं घोषित करत आहे. परंतु आपल्याला एकूण 18 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या महिलांसाठी घोषित करायच्या असल्यामुळे उर्वरितच्या ग्रामपंचायती आहेत त्यातून आपल्याला आता एक चिठ्ठी काढावी लागेल. त्यातून आता त्यातल्या आता पर्यंत आताच्या काढलेल्या वाखरी, कुसूर, धुळदेव, खडकी आणि परवरच्या काढल्या त्या नवीन काय होते एकच काढायचे. किती 12 आणि 17 आहेत मला आत्ताच्या आधी घ्या. वाखरी, कुसूर त्या पहिल्या आत्ताच्या काढल्या ते वाखरी, कुसूर, धुळदेव, खडकी, परवरकुर्द या ठिकाणी आत्ता सर्वसाधारण प्रवर्गाचे सरपंच आहे. सॉरी आत्ता महिला आहे. त्यातून आता एक आपल्याला काढायचं असल्यामुळं आता ज्या ठिकाणी महिला होत्या त्या उर्वरितच्या 17-18 ग्रामपंचायत त्यातून आपल्याला एकीकडे घ्यावी लागेल.
येतो मी सांगतो तेव्हा की आत्ताच्या काढलेल्यामधल्या 5 घ्या. वाकरी, कुसूर, दुर्देव, खडकी आणि परत त्या 5 घ्या. त्या ठिकाणी आत्ता महिलाच आहे, परंतु आता आपल्याला लॉट टाकून एक घ्यायला आहे. वाकरी दाखवायचं ना. वाकरी, कुसूर, दुर्देव, खडकी, दुर्देव, खडकी, तरहर खुर्द झालं 5. आणि आता त्या बॉक्समधल्या ह्याच्यातल्या टाका तुमच्या जिल्ह्या पाठवल्या तुम्हाला असलेले पाठवले शिंदेमाळ, धुमाळवाडी, झडपायची वाडी, हिंगणगाव, काशीदवाडी, शेरीची वाडी जवळ, शेरीची वाडी जवळ, विठ्ठलवाडी, उळुंब, तरडगाव, रावडी बुद्रुक, मठाची वाडी, तरडप, एकच काढायचे. झडकबाईची वाडी, पुढीलप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण असेल. मी महिलांसाठीच्या आरक्षित ग्रामपंचायती 18 त्यांची नाव वाचून दाखवतो. वाघोशी, भांडी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, आदरकी बुद्रुक, तांबे, नायकोंबवाडी, टाकूबाईची वाडी, मलवडी, पाडेगाव, शेरेशिंदेवाडी, गोडकेवाडी, जोर वाकरी, जोर कुरवली, झडकबाईची वाडी, साठे, ठाकुरकी, मिरगाव आणि उपळवी. नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला याच्यासाठीच्या मी ग्रामपंचायती वाचून दाखवतो. हिंगणगाव, काशीदवाडी, शेरीचवाडी, ढवळ, विठ्ठलवाडी, तरडप, राजाळी, मठाची वाडी, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शिंदेमाळ, कुळुंब, वाखरी, कुसूर, दुर्देव, खडकी आणि परळखुर्द अशा 17 ग्रामपंचायतीच्या आहेत. त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला अशा आरक्षित झाल्याचं मी घोषित करत आहे. आता ज्या 2 ग्रामपंचायती परळ आणि गोळेवाडी ज्या राहिलेल्या होत्या त्या आपण आता त्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे त्या खुल्या प्रवर्गात जातील. ऑलरेडी त्या म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत. खुल्या प्रवर्गासाठी आपल्याला 76 ग्रामपंचायती आता आहेत. त्यापैकी आपल्याला 38 ज्या आहेत त्या महिलांसाठी आणि 38 ज्या आहेत त्या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होतील. त्यापैकी आत्ता ज्या ठिकाणी आत्ता ज्या ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत, खुल्या याचा अर्थ कुठल्याही जात प्रवर्गातील असतील पण पुरुष किंवा खुला तशा ग्रामपंचायत संख्या मी नाव वाचून दाखवतो. सांगवी, निरगुडी, मांडव, खडक, विलकटी, खटके वस्ती, कुरवली खुर्द, सासकत, शिंदेवाडी, आळजापूर, दत्तनगर, कुरवली, वडले, चौदरवाडी, ढवळ, बिडणी, टाकळवाडी, आंधरुड, खराडेवाडी, सोमनतळी, कापशी, आरडगाव, रावडी खुर्द, काळस, तातवडा, तडवळे, मिरडे, चव्हाणवाडी, चांबारवाडी, वाटार निंबाळकर, जाधववाडी, आसू, सालपे, सासवड, वरांदवाडी, मिरेवाडी, कुसूर, कोराळे, गंबाळवाडी, धाडगेमळा, ढवळेवाडी, निंभोरे, पिराचीवाडी, मानेवाडी, दऱ्याची वाडी, गोळेगाव, परहर बुद्रुक आणि मगाशी आलेल्या त्यातल्यापैकी बरड आणि गोळेवाडी या ठिकाणी आज रोजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वसाधारण कुठलाही जात प्रवर्ग असेल पण त्यातल्या सर्वसाधारण याच्यासाठी हे पदं आरक्षित आहेत. त्यांची संख्या जवळपास
43 होते. तर ह्यातून आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे 38 ज्या आहेत त्या महिलांचे आरक्षण काढायचं आहे. तर आता ही संख्या जास्त असल्यामुळं म्हणजे आपल्याला काढायच्या 38 आहे तरी संख्या जास्त होती. मागापर्यंत काय होत होतं की महिलांमध्ये कमी पडत होतं, आपण पुरुषातनं काढत होतो. आता महिलांमध्ये आपल्याकडे ग्रामपंचायत झाले जवळपास 43च्या आसपास झालेले, 43-43. तर त्यातून आपल्याला 38 ग्रामपंचायती काढायची. परड आणि गोडेवाडी तेच पहिला गावडी महिला होती मागच्या वेळेस 2020ला. मी ती जावळीचं नाव वाचलंच नाही. आता मी तेही वाचून दाखवतो. थांबा, म्हणजे ज्या ठिकाणी महिला होत्या सरपंच तेही नाव वाचून दाखवते, जे आता पुण्याला आलेली आहे. सोनगाव, सस्तेवाडी, जावळी, हिरवी, जिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, भांडी खुर्द, होळ, आदरकी खुर्द, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, कोलकी, मुरुम, दुधेबावी, बीबी, कांबळेश्वर, पिंपरत, अलगुडीवाडी, शेरेचवाडी, इंगलगाव, तिरकवाडी, नांदर, फटकरवाडी, कोरेगाव, वडजण, तावडी, जाधववाडी, पैठण, मुळीकवाडी, झाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी, माजरी ह्या 33 ठिकाणी आत्ता महिला सरपंच आहेत. त्यामुळे त्या आपापच ज्या आहेत त्या सर्वसाधारण खुल्यामध्ये जाणार आहेत. तर आता आपण महिलांचं आरक्षण काढायचं यातून. जावळी महिला सरपंच ते पुरुषला जातात. काही वाचा. गोडेवाडी, बरड, मानेवाडी, सांबारवाडी, टाकळवाडी, निरगुडी, मांडवकड, पिराचीवाडी, चव्हाणवाडी, बिबली, सांगवी, गाडगेमाळा, तडवळे, वडले, मिरेवाडी, कुसूर, अंदरूड, ढवळेवाडी, निंबोरे, कुरवली, बुद्रुक, दत्तनगर, डोंबाळवाडी, ताथोडा, बिर्डे, चौदरवाडी, आळजापूर, काळज, कोराळे, सासकल, आरडगाव, फरांदवाडी, शिंदेवाडी, सासवड, कापशी, कुरवली खुर्द, परहर बुद्रुक, सालपे, सोमनथळी, खटकेवस्ती, गोळेगाव, जाधववाडी, आसू, खराडेवाडी, बेलकटी, दऱ्याचीवाडी, वाठार, निंबाळकर,
रावळी खुर्द. अडतीस काढायचे, 38 महिला. उर्वरित ज्या चिठ्ठ्या राहतील त्यातून 4 राहतील वाटते. 4 ज्या आहेत त्या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी येतील. एक एक सूचित करा. आता एक एक सांगा. 38 मुळे नंबर हे करा बरं. कोणतरी लिहून घ्या. 38 बरोबर येतील. 38 तडवळे, अंगरूर, वरांगवाडी, परहर बुद्रुक, ताथवडा, बिर्डे, कापशी, चांबारवाडी, वडले, दरेचीवाडी, पुरवली बुद्रुक दत्तनगर, वाठार निंबाळकर, खराडेवाडी,
गोळेवाडी कोराळे डोंबाळवाडी आरडगाव चव्हाणवाडी ढवळेवाडी निंबोरे पिराचीवाडी सांगवी काळज मानेवाडी विडणी उरवली खुर्द जाधववाडी असू मिरेवाडी कुसूर सासवड चौदरवाडी टाकळवाडी
नाही नाही, अजून जास्त नाही झाले नका काळजी करा, अजून काढायचं ना 38 काढायचे 38 काढायचे. 30 झाले ना 30 झाले. तीस झाले तर अजून 8 काढायचे आपल्याला. सास्कल रावडी खुर्द बिलकटी गोळेगाव 34. गाडगेमाळा बरड खटके वस्ती 37 झाले ना मॅडम 37 एक काढा शेवटची आळजापूर तर मी परत एकदा नागरिक सर्वसाधारण प्रवर्ग त्याच्यामधल्या महिलांसाठी आरक्षित 38 ग्रामपंचायतीची नाव वाचून दाखवतो. सांगवी, बिलकटी, खटकेवस्ती, कुरवली खुर्द, सास्कल, आळजापूर, कुरवली बुद्रुक दत्तनगर, वडले, चौदरवाडी, विडणी, टाकळवाडी, अंधरूड, खराडेवाडी, कापशी, आरडगाव, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, मिरडे, चव्हाणवाडी, चांभारवाडी, वाठार निंबाळकर, जाधववाडी आसू, सासवड, परांदवाडी, मिरेवाडी कुसूर, कोराळे, डोंबाळवाडी, गाडगेमाळा, ढवळेवाडी निंबोरे, पिराचीवाडी, मानेवाडी, दर्याचीवाडी, गोळेगाव, परहर बुद्रुक, बरड आणि गोळेवाडी. तर पुढील 38 ग्रामपंचायती मी सर्वसाधारण प्रवर्ग महिला सरपंचांसाठी आरक्षित असल्याचं घोषित करत आहे. तर पुढील 38 ग्रामपंचायती या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी मी घोषित करत आहे. ती नावं वाचतो. सोनगाव, सस्तेवाडी, जावली, गिरवी, झिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, बारडी खुर्द, होळ, आदरकी खुर्द, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, कोळकी, मुरुम, दुधेबावी, इबी, कांबळेश्वर, ढवळ, पिंपरत, आलगुडेवाडी, शेरेचवाडी, हिंगणगाव, तिरकवाडी, नांदल, पडतरवाडी, कोरेगाव, वडजग, तावडी, जाधववाडी, पलटण, मुळीकवाडी, गाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी, माझेरी, शिंदेवाडी, सोमनतळी, सालपे आणि निरगुडी. मी परत एकदा सर्वांसाठी सुरुवातीपासून जे आरक्षण निश्चित झालेलं आहे ते परत एकदा वाचून दाखवतो.
आरक्षण जे आहे ते SCचं काढलं जातं, STचं काढलं जातं, OBCचं काढलं जातं. ह्या 3 आरक्षण काढल्यानंतर ज्या काही ग्रामपंचायती राहतात त्या थेटच ओपनलं जातं. 15-20 वर्षाचं नाही साहेब, 1995 पासून क्रायटेरिया लक्षात घेऊन काढलं जातं आणि SC, ST आणि OBCचं आरक्षण काढलं जातं, खुल्या प्रवर्गाचं आरक्षण काढलं जात नाही. मी आपल्या साहेब उत्तर दिलेलं आहे, मी नियमानुसार काढलेलं आपण या मी तुम्हाला सांगतो सविस्तर प्रोसेस. 95 पासून आरक्षण पडलेलं नाही हा एकमेव क्रायटेरिया नसतो. लोकसंख्येचं प्रमाण आणि मागचं आरक्षण हे दोन्ही गोष्टी गृहीत धरून आरक्षण काढलं जातं. ठीक आहे, मी घोषित करतो आरक्षण. 22 ग्रामपंचायती जुनं आरक्षण रद्द झालेलं आहे, जे आज निघाले ते लागू राहील. मी परत एकदा सांगते, सुरुवातीला सांगितलं आणि दुसरं मागच्या वेळी काढलेलं ते सर्व ह्याच्यापूर्वी काढलेली सर्व आरक्षण रद्द झालेली आहे. जानेवारी महिन्यात काढलेलं किंवा मार्च एप्रिल महिन्यात काढलेलं, आज जे काढलेलं आहे त्याच आरक्षणात सरपंच पदाच्या निवडणुका थेट सरपंच पदाच्या होतील. हेच आरक्षण कायम आहे, हेच आरक्षण लागू राहील. उद्या इलेक्शन झालं तरी ही चालू ना, उद्या झालं तरी आणि 2028 मध्ये झालं तरी हेच आरक्षण लागू राहणार. चटणी काढून सगळं आरक्षण केलेलं आहे आणि समोर सगळं केलेलं आहे. तेवढे कॅमेरे आहेत त्यांचं लाईव्ह असेल आपण बघा कुठल्या याचं लागलं. ठीक आहे, मी सांगतो आरक्षण पुरुष सांगतो सगळे सांगणार मी आता. ST म्हणजे अनुसूचित जमाती, खुला प्रवर्ग, ढवळेवाडी आसू, अनुसूचित जाती, SC, महिला 10 ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत. वेळोशी, शिंदेनगर, गुणवरी, कुंटे, राजुरी, भवानीनगर, निंबळक, वाजेगाव, आसू, दालवडी, मालेवाडी, मिरेवाडी, दालवडी. आणि SC खुला याच्यासाठी 9 ग्रामपंचायती आहेत. जिंती, पवारवाडी, कोकळी, मुंजवडी, सरडे, निंभोरी, विंचोरी, हनुमंतवाडी आणि खामगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्यासाठीच्या 18 ग्रामपंचायती वाचून दाखवतो. वाघोशी, भांडी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, आदरकी बुद्रुक, तांबवे, नायकोपवाडी, टाकूबाईची वाडी, मनवडी, पाडेगाव, शिंदेवाडी, बोडकेवाडी, जोर वाघरी, जोर पुरवली, झडकबाईची वाडी, साठे, ठाकुर्की, मिरगाव आणि उपळवे. तर 17 ग्रामपंचायती OBC खुल्यासाठी आहेत. त्या आहेत हिंगणगाव, काशीनवाडी, शेरेचीवाडी, ढवळ, विठ्ठलवाडी, राजाळी, कर्डक, मठाचीवाडी, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शिंदेमाळ, कोळुंब, वाघरी, कुसूर, धुळदेव, खडकी आणि परळपूर. खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती आहेत. सांगवी, बिलकटी, खटके वस्ती, पुरवली खुर्द, सास्तन, आळजापूर, पुरवली बुद्रुक, दत्तनगर, वडले, चौदरवाडी, विडणी, टाकळवाडी, आंग्रूळ, खराडेवाडी, कापशी, आरडगाव, रावडी खुर्द, काळस, सातोडा, तडवळे, तिरडे, जवानवाडी, चांबारवाडी, वाटारनिंबाळकर, जाधववाडी, आसू, सासवड, पराजवाडी, मिरेवाडी, कुसूर, कोराळे, डोंबाळवाडी, गाडगेमळा, ढवळेवाडी, लिंबोरी, पिराचीवाडी, मालेवाडी, दर्याचीवाडी, गोळेगाव, परळ, बुद्रुक, परळ आणि गोळेवाडी. आणि खुला प्रवर्ग सर्वसाधारण खुला याच्यासाठी 38 ग्रामपंचायतीच्या राहतात. त्या आहेत सोनगाव, सस्तेवाडी, जावळी, गिरवी, झिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, पारडी खुर्द, गोळ, आदरकी खुर्द, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, कोळकी, मुरुड, तुलीबावी, बिबी, कांबळेश्वर, पिंपरत, आलगोडेवाडी, शेरेचवाडी, हिंगणगाव, किरकवाडी, नांदर, पडतरवाडी, कोणेगाव, वडजल, तावडी, जाधववाडी, पलटण, मुळीकवाडी, घाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी, माझेरी, ढवळ, शिंदेवाडी, सोमंतळी, सालपे आणि निर्गुडी. धन्यवाद.